सर मैं कम या गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग. बस. थँक्यू सर. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी सांगली जिल्ह्यातील बत्तीसशिराळा तालुक्यातून आले. बरं, कुठलं गाव आहे तुमचं? मांगरूळ सर. माझं गाव सर मांगरूळ आहे. मांगरूळ आहे तुमचं गाव. कोण आहे तुमच्या गावाचे सरपंच सध्या? सर मान्य श्री तानाजी आढाव हे आमच्या गावचे सरपंच आहेत. बरं. महिला सरपंच लाभलेल्या आहेत का कधी गावाला? हो सर, मागल्या 2 टर्म मध्ये महिला सरपंच होते. आरक्षित होतं का सीट हो सर. सरपंच? बरं. जर महिला सरपंचासाठी सीट आरक्षित नसेल तर एखाद्या महिलेची सरपंच बनण्याची म्हणजे किती शक्यता वाटते बरं तुम्हाला? सर जवळपास नाहीच्या तुलनेतच शक्यता होती. बरं. आपण आता लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना आरक्षण दिलेलं आहे. न्यायपालिकेमध्ये जजेसचा जर विचार केला आपण, तिथेही महिलांचं प्रमाण समाधानकारक आहे का? नाही सर, कमी. मग न्याय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये पण आपण आरक्षण द्यायचं महिलांना? सर दिली तरी काही हरकत नाही, कारण खूपच महिलांचं प्रमाण कमी आहे. जर महिलांचं प्रमाण वाढवायचं असेल तर आरक्षण द्यावं सर. बर, आरक्षण द्यावंच लागेल. आरक्षणाशिवाय आपण जे आहे जेंडर इक्वॅलिटी प्रत्येक क्षेत्रामध्ये आणू शकतो बरं? सर आरक्षणाशिवाय सुद्धा आणू शकतो, पण थोडा वेळ जाऊ शकतो. जोपर्यंत लोकांच्या मानसिकतेत चेंज होत नाही, लोक समाज एका स्त्रीला एक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत द्यावं आरक्षण सर. बत्तीसशिराळा नागपंचमीसाठी फेमस आहे बरोबर ना? हो सर. आता होते का तिथं नागाची पूजा? हो सर, तिथं आता प्रतिकात्मक नागांची पूजा केली जाते, जिवंत नागांची पूजा नाही केली जाते. का बरं केली जात नाही? सर 2014 साली उच्च न्यायालयानं त्यावर बंदी घातली आहे. कुठले कायदे आहेत का याच्या संबंधीचे? हो सर, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत वन्य प्राण्यांच्या जीव घेणं हा गुन्हा आहे सर. बर. आणि प्राण्यांप्रती जी क्रूर वागणूक दिली जाते प्राण्यांना, त्याच्या संबंधी काही कायदा आहे का आपल्याकडे? सर कायदा आहे, पण मला आता आठवत नाही सर कायद्याचं. बर. बैलगाडा शर्यत असेल किंवा जे आहे जलीगट्टू असेल, याचा जेव्हा विचार समोर येतो तर कुठले कायदे समोर आणले जातात तेव्हा? सर हा वन्यजीव संरक्षण कायदा 1972, त्याचबरोबर सर एक प्राण्यांच्या क्रूरते संबंधित 1961 चा एक कायदा आहे सर, पण मला आता नाव आठवत. बरं. तुम्ही फिजिक्स मध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे तुमचं बरोबर, 2018 मध्ये. मला सांगा फिजिक्सचं या वर्षाचं नोबेल कुणाला मिळालं बरं? सर या वर्षीचं फिजिक्सचं नोबेल पिएरे ऑगस्टिनी, फेरेंक क्राउच आणि ॲनी हुइलियर यांना भेटलं आहे. बर. कुठल्या संशोधनासाठी दिलं यांना? सर मराठीत क्वेश्चन सांगू, इंग्लिश नाही चालेल, तुम्ही कम्फर्टेबल असाल त्याच्यात सांगू शकता. दे क्रिएट अ शॉर्ट पल्सेस ऑफ लाईट दॅट कॅन बी युज्ड फॉर रॅपिड प्रोसेस इन विच इलेक्ट्रॉन मूव्स और एनर्जी, इलेक्ट्रॉन्स एनर्जी. बर. व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट? सर स्पीड ऑफ लाईट इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तुम्ही हे जे कोर्सेस केलेले आहेत GCC, MSCIT, फुल फॉर्म काय बरं GCCचा? सॉरी सर मला आता आठवत नाही सर. बर. MSCIT आठवतो? हो सर, महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. बर. किती गुण घेतले होते तुम्ही याच्यामध्ये? सॉरी सर आता आठवत नाही. बर. मला सांगा जातीनिहाय जनगणना करायची का आपण? हो सर, जातीनिहाय जनगणना करावी. का बरं? सर आपण जी जनगणना केली त्याला बरीच वर्ष झाली आहेत आणि आपल्या लोकसंख्येत पण सुद्धा खूप चेंजेस झाले आहेत. तर प्रत्येक जातीचं किंवा जातीचं प्रमाण किती प्रमाणात आहे पाहण्यासाठी जनगणना आवश्यक आहे. जातीय जनगणना. तुमची छंद काय बरं? सर मी डायरी रायटिंग रोज संध्याकाळी करते. रोज करता डायरी रायटिंग? हो सर, रोज संध्याकाळी. काय लिहिता बरं डायरीमध्ये? सर मी डायरीमध्ये दिवसभराचे माझे रोजचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मी त्यातून काय शिकले आणि उद्या मला त्यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत या बाबतीत लिहित असते सर. बर. कधीपासून लिहिता डायरी?
सर मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केल्यानंतर 1 ते 1.5 वर्षातच लिहिण्यासाठी सुरुवात केलेली. कधी केला होता अभ्यास सुरू? सर मी 2018 साली स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. बर, तिथून तुम्ही डायरी लिहायला लागला. हो. ओके. काही फेमस डायरी रायटर्स आहेत किंवा ज्यांच्या डायरीज फेमस आहेत त्यांची नावं सांगू शकता का तुम्ही? हो सर, मी ॲनी फ्रँक ह्यांची एक डायरी मी वाचली नाही सर, पण ऐकलं आहे यांच्या डायरीविषयी. कशाशी संबंधित आहे ती डायरी? सर नाझी जर्मनीमध्ये जे काही ज्यूंवर अत्याचार झालेले त्या संबंधित ॲनी फ्रँक यांनी डायरीमध्ये लिहिलं आहे सर. बर, तुमची डायरी आम्हाला वाचायला द्याल का तुम्ही? सर नाही सर, नाही सर. का बरं? सर डायरीमध्ये मी माझ्या काही प्रायव्हेट गोष्टी लिहित असते, त्यामुळं माझा तो एक मला वाटतं मूलभूत अधिकार सुद्धा आहे, खासगीपणाचा हक्क. खासगीपणाचा हक्क आहे तुमचा. कुठल्या कलमांतर्गत येतो हा? सर मला वाटतं की कलम 21 अंतर्गत खासगीपणाचा हक्क अंतर्भूत आहे. बर, समजा तुमची डायरी जी आहे ती आम्ही तुमच्याकडून जबरदस्तीने घेतली आणि वाचली, तर काय कराल तुम्ही? सर मला वाटतं की मूलभूत अधिकारांचं उल्लंघन ह्या अंतर्गत मी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते. कुठलं कलम आहे बरं त्याच्यासाठी? सर सर्वोच्च न्यायालयात कलम 32 अंतर्गत आणि उच्च न्यायालयात कलम 226 अंतर्गत घटनात्मक उपाययोजनांच्या अधिकारांतर्गत मी जाऊ शकते. बर. तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे? मॅडम माझ्या फॅमिलीमध्ये आई वडील, मोठा भाऊ, बहीण आणि मी. आम्ही 5 जण आहोत. 3 भावंड आहात तुम्ही. हो. तुमचा कितवा नंबर आहे? मॅडम माझा मोठा भाऊ आणि मी आणि माझी बहीण ट्विन्स आहोत. अच्छा, ट्विन्स आहेत तुम्ही? हो. बर, ट्विन्सचे कुठले कुठले प्रकार असतात? आयडेंटिकल ट्विन्स वगैरे असे काही प्रकार असतात का? हो मॅडम, असतात प्रकार. आता मला आठवत नाही, पण प्रकार असतात की मी एक्सप्लेन करू तिथे. असे काही ट्विन्स असतात की त्या दोघांमध्ये ज्या काही शारीरिक क्रिया घडत असतात त्या सारख्या घडत असतात. तर असे सुद्धा काही ट्विन्स असतात जे रेग्युलर अनुभव असतात त्या पद्धतीनं असतात. जे सारखे दिसतात. तुम्ही दोघं बहीण भाऊ सारखे दिसतात? बहिणी सर. बहिणी दोघी सारखं दिसता तुम्ही का वेगवेगळं? नाही सर, आम्ही सारख्या दिसत नाही, थोड्याफार प्रमाणात. ओके. बर, तुम्ही MSc का नाही केलात बरं पुढे? BSc वरच का थांबलात तुम्ही? मॅडम सुरुवातीपासूनच 12वी नंतर मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा हा दृष्टिकोनातूनच अभ्यास करत होते. म्हणजे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत नव्हते, पण मी कॉलेज फोकस केलेलं की त्या दृष्टिकोनातून की पुढे BSc झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा करेल. आणि मग नंतर मी माझे जे काही एक फिजिक्सचे जे सिनियर होते, डॉक्टर होते सर, त्यांना विचारलं तर त्यांनी सुद्धा मला एक सजेशन दिलं की तू ज्या ग्रामीण भागातून तिथून येतेस तेव्हा तू जरी MSc केलीस तर फक्त MSc करून थांबून तुला चालणार नाही. पुढे PhD साठी सुद्धा तुला ऍडमिशन घ्यावं लागेल, जी की खूप लेंदी प्रोसेस आहे. तिथे सुद्धा 4 ते 5 वर्ष तुला घालवावी लागतील. आणि जरी तू स्पर्धा परीक्षा करत असशील तर तिथे सुद्धा तुला 4 ते 5 वर्ष ही जातीलच. मग तू ठरव की तुला काय करायचंय. मग मी त्यातून मला वाटलं मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यासच करावा, म्हणून मी ते. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळायला 4 ते 5 वर्ष जावीच लागतात असं काय मत आहे लोकांमध्ये? पहिल्या अटेम्प्टलाच तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता ना? हो मॅडम. बर, तुम्ही टायपिंगचे पण कोर्सेस केलेले होते, त्याचा काय उद्देश होता? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातूनच क्लास 3 या पदासाठी सुद्धा परीक्षा घेतल्या जातात आणि मी त्यासाठीच केलं होतं. बर, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे प्रशासन होतं त्याच्याविषयी तुम्ही काय सांगू शकता? मॅडम छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टमंडळ स्थापन केलेलं त्या अष्टमंडळाच्या माध्यमातून त्यांनी सर्व प्रशासन योग्यरित्या चालवले. व्हॉट इज डार्क मॅटर? तुम्ही फिजिक्स मध्ये शिकला असाल, आठवतंय का काही त्याच्याविषयी? सॉरी मॅडम, आता नाही आठवत. रिअल आणि व्हर्च्युअल इमेजेस असतात, त्याच्यामध्ये काय फरक असतो? सॉरी मॅडम, त्याच्याविषयी नाही आठवत आहे. पण तुम्हाला न्यूटन्स लॉ आठवतात का? हो. किती होते ते? न्यूटनचे 3 लॉ होते. त्यातला कुठला सांगू शकता तुम्ही? मी 3 मॅडम सांगू शकते. त्यातला दुसरा लॉ सांगा बरं. Newton's second law states that force depends on the momentum of the body. Momentum is directly proportional to the force.
मीन्स मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलोसिटी. तुमचं कॉलेज कुठलं होतं बीएससी करता? मॅडम श्री कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज उरण इस्लामपूर, इथून मी बीएससी ची परीक्षा. इस्लामपूरमध्ये. हो. बरं. विजयादशमी काय असते बरं? आपण एक साजरा करणारा सण आहे तो विजयादशमी, ऐकलं तुम्ही त्याच्याबद्दल? त्या विषय ऐकलं नाही, पण मॅडम मी वाचलाय थोडं की विजयादशमी दसरा असं वाचलं. मला कुठले कुठले स्त्री संत माहिती आहेत? संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई, त्यानंतर संत जनाबाई, ह्या स्त्री संत. त्यांच्या कार्याविषयी सांगा बरं थोडस. जनाबाईंचं काय कार्य होतं? त्यांनी स्त्रियांविषयी काही ओव्यांच्या माध्यमातून स्त्रियांमध्ये जनजागृतीचे प्रयत्न केलेले. त्याचबरोबर त्यांनी संतच्या पद्धतीने शिकवण देतात, माणुसकीने राहायची, एकत्र राहायची, ती शिकवण सुद्धा त्यांनी त्यांच्या माध्यमातून दिली. बरं. लाईफ मध्ये तुमचं एम काय आहे बरं? तुम्हाला काय करायचंय, काय मिळवायचंय? मॅडम माझं ध्येय म्हणजे आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती म्हणून जगणं हे माझं ध्येय, यशस्वी आणि समाधानी. पण यशस्वीची तुमची व्याख्या काय आहे की काय झाल्यावर तुम्हाला वाटेल की तुम्ही यशस्वी झालाय? मॅडम मी जेव्हा एखादा कोणतंही क्षेत्र असो, जसं की नोकरी असेल किंवा अभ्यास करत असताना जितक्या वेळा मी पडेल किंवा मी अयशस्वी होईल आणि तितक्या वेळा मी पुन्हा उठून उभा राहील, हे माझ्यासाठी यश असेल, न डगमगता कोणत्याही गोष्टी. बर. आपल्याला जे इंद्रधनुष्य दिसतं त्याच्या मागचं सायन्स सांगू शकता का तुम्ही? सांगा मला. सर इंद्रधनुष्य हे फिजिक्स मधल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, रिफ्लेक्शन, रेअरफॅक्शन आणि डिस्पर्शन, ह्या माध्यमातून आपल्याला इंद्रधनुष्य दिसत असतं. बर. 52वी घटनादुरुस्ती कालबाह्य झाली असं वाटतं का तुम्हाला? सर मला वाटतं कालबाह्य म्हणण्यापेक्षा त्या घटनादुरुस्तीत थोडाफार चेंजेस केले पाहिजे. बर. काय चेंजेस करायचे बरं त्यात? सर आत्ताची जी 52वी घटना दुरुस्ती आहे त्यानुसार पक्ष फुटून दुसऱ्या पक्षात आपण जेव्हा जातो तेव्हा ते पक्षांतर ग्राह्य धरले जाते. त्यासाठी 5 ते 6 क्रायटेरिया लावले जातात. तर मला वाटतं की आत्ता जे काही महाराष्ट्रात पक्षफुटीचं किंवा पक्षफुटी म्हणता येत नाही, जे काही राजकारण चालू आहे, ती दृष्टिकोनातून बघता पक्षातल्या पक्षातच लोक त्या पक्षावर दावा करायला लागले. तर त्या दृष्टिकोनातून काही करता येईल का हे अभ्यासांती बघितलं पाहिजे. बरं, चालेल. येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू मॅडम. थँक्यू सर.